नमस्कार. मराठी सायफाय स्टोरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मराठी सायफाय स्टोरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जर आणि तर अशा काही गोष्टी असतात. हे असं असेल तर काय होईल, ते तसं झालं तर काय होईल, जो दिसत नाही तो वारा नसेल तर काय होईल. अंदाज तर सगळ्यांना येतो, कबूल आहे, पण नेमकं काय काय होऊ शकतं याची जर का जाणीव करून घ्यायची असेल तर हा लेख जरूर ऐकायला पाहिजे. डॉक्टर बाळ फोंडके यांनी लिहिलेला हा लेख आहे वारे वाहिले नाहीत तर. अभिवाचक स्मिता पोतनीस. वारे वाहिले नाहीत तर. गुदमरल्यासारखं होत होतं. उष्म्याने जीवाची काहिली होत होती. घामाच्या धारा लागल्या होत्या. झाडांची पानं स्तब्ध झाली होती. त्यांच्यामध्ये किंचितही हालचाल होत नव्हती. वारा साफ पडला होता. ही स्थिती जास्त काळ टिकणार नाही अशी आशा मनाच्या एका कोपऱ्यात पल्लवित होऊन राहिली होती. पण समजा वारा वाहण्याचा कायमचाच बंद झाला तर, जर वारे वाहिलेच नाहीत तर. पूर्वीच्या काळी सुद्धा, म्हणजे पूर्वीच्या काळी असं झाल्यास आपण ठरवू पौराणिक काळातलं. त्याच्यात एक गोष्ट आहे बघा, हनुमानाची. हनुमानाने जेव्हा बाळ होता तो सूर्याला सफरचंद समजून तो धरायला गेला होता, भूक लागली म्हणून खायला. आणि त्यावेळेला त्याने तिकडे गेल्यावर सगळे देव भयभीत झाले. इंद्राने वज्रास्त्र त्याला मारलं. ते त्याच्या हनुवटीला लागलं, तर बेशुद्ध पडला आणि खाली पडायला लागला. तसं वाऱ्याने, वायुदेवतेने त्याला धरलं. वाऱ्याला असं झालं की काय हे लहान बाळाला असं शस्त्र मारतात, हे अस्त्र अशा रीतीने मारायचं लहान बाळाला. आणि वारा अतिशय क्रोधित झाल्यावर त्याने त्या बाळाला, म्हणजे हनुमानाला घेऊन गुहेत गेला आणि तिथे दोघे जण राहिले. सगळ्या जगातला वारा एकदम बंद झाला. काय झालं असेल तेही ह्याच्यातनं आपल्याला कळेल. तर तो वारा बंद झाल्यानंतर सगळे देव देखील प्रचंड बेचैन झाले. आता करायचं काय, याचा राग शांत करायला पाहिजे. आणि तो शांत का करायला पाहिजे, काहीतरी महत्व असेल ना, ते आता कळेल आपल्याला. तर आता हे जर वारे वाहिलेच नाहीत तर, कोकणातल्या माझ्या मित्रांना त्यामुळे हायसं वाटेल कदाचित. गेल्या वर्षी आलेल्या वादळानं केलेली जखम अजूनही थोडीफार भळभळत असल्याने वारे वाहिले नाहीत तर आमच्यावर कृपाच होईल अशी त्यांची भावना झाली तर नवल नाही. पण वादळ वारे काही नित्याचे नसतात. अलीकडच्या काळात थोड्याफार नित्यनियमाने त्यांचं आगमन होत राहिलंय. तरीही ते मर्यादित काळच राज्य करतात. तेवढ्या काळात ते अनन्वित विध्वंस करतात, हे खरं. ते बंद झाले तर हायसं वाटेलही, पण अंगावर रोमांच उमटवणाऱ्या मंद झुळकीपासून ते मोसमी पाऊस घेऊन येणाऱ्या वाऱ्यांनी कायमची सुट्टी घेतली तर काय होईल. मर्ढेकरांची एक कविता आहे, बनबांबूचे पिवळ्या गाते. ते बांबूचं बन कसं गातं, तर त्यातून वारा वाहतो. तो त्या बांबूच्या पासऱ्या बनवतो आणि त्यांच्यामधून मग सूर निघतात, त्यांचंच गाणं बनतं. वारेच वाहिले नाहीत तर ते गाणं बंद पडेल. पडलं तर पडलं, त्यात काय मोठं, असंच कोणी म्हणेल. पण खरं काय आहे तर तो तसा वारे न वाहण्याचा क्षुल्लक परिणामच ठरेल. पण त्याच कवितेत पुढं म्हटलंय, जगण्याची पण पुन्हा प्रतिज्ञा वारे वाहिले नाही तर तीच करावी लागेल, पण त्याची पूर्ती होणं मात्र अशक्य होऊन बसेल. आपल्या देशात जीवन कोणत्या एका घटकावर अवलंबून आहे, या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, मान्सूनचा पाऊस. पाण्याला जीवन म्हणतात, कारण पाण्याशिवाय सजीव जगूच शकत नाही. हे पाणी आपल्याला मिळतं ते या मान्सूनच्या पावसापासून. त्याच्या जेमतेम 4 महिन्याच्या राजवटीत वर्षभराच्या आपल्या पाण्याची बेगमी होते. पिण्याच्या पाण्याची चिंता तर मिटतेच, पण शेतीची गरजही भागवली जाते. हा मान्सूनचा पाऊस घेऊन येतं कोण, तर नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे. त्यांचा उगम पार पूर्वेला इस्टर बेटांजवळ होतो. तिथून ते वाहत सुटतात. वाटेत हवेतलं, सागरांच्या माथ्यावरचं यच्चयावत बाष्प घेऊन येतात आणि ते वारे हिमालयाला जाऊन थडकले की तिथंच अडवले जातात. आपल्या जवळचा पाण्याचा सारा खजिना इथंच रिता करतात. वारेच वाहिले नाहीत तर हे मोसमी वारेही आपल्या आकाशात येणार नाहीत. आणि ते आले नाहीत तर मग पाण्याचा कुंभ आपल्या जमिनीवर रिता करणार कोण. आपली जगण्याची प्रतिज्ञा सफल कशी होणार. हलत्या हवेला वारा म्हणतात हे आपण शिशुवर्गातच शिकतो.
आपल्या अवतीभोवती सर्वत्र हवा आहे म्हणून तर सौरमालेतल्या इतर ग्रहांना वगळून केवळ या एकमेव पृथ्वी नावाच्या ग्रहावर सजीव अवतरलेले आहेत. त्यांची उत्क्रांती होत आपण म्हणजे मानव प्राणी इथं राज्य गाजवतोय. पण ही हवा आपणहून हलत नाही. ती हलायची आणि वारे वाहायचे तर काही निकष पूर्ण व्हावे लागतात. सूर्यकिरण धरतीला तापवतात, पण ही प्रक्रिया सगळीकडे एकसारखी समान होत नाही. कारण सगळीकडे जमीन नाही. बराचसा भाग पाण्यानं व्यापलेला आहे. जमीनही सगळीकडे एकसंध सपाट नाही. उंच सखल आहे. त्या काही ठिकाणी पठार आहे तर काही ठिकाणी पर्वतराजी. त्यामुळे सूर्यकिरण जरी सगळीकडे एकसारखे येत राहिले तरी ते शोषण्याची प्रक्रिया वेगवेगळी होते. त्यामुळे काही ठिकाणची हवा जास्त गरम होते तर इतर ठिकाणची तुलनेनं थंडच राहते. गरम हवा प्रसरण पावते, विरळ होते, हलकी होते आणि जमिनीपासून वरवर जाऊ लागते. थंड हवेची घनता तुलनेने जास्त असते. ती खाली बैठक मारू पाहते. त्यामुळे हवेची घुसळण होते. निरनिराळे प्रवाह वाहू लागतात. हेच वाऱ्यांचं रूप घेऊन आपल्याला अनुभवायला मिळतात. वारे हे असे वाहत असल्यामुळे राहिल्यामुळे मग आपलं हवामान तयार होतं. ते तसे वाहिले नसते तर विषुववृत्ताजवळचं हवामान जास्त उष्ण झालं असतं. कारण तो भाग तुलनेने सूर्याच्या जास्त जवळ असल्यामुळे अधिक तापतो. उलट दोन ध्रुवांजवळ कमी उष्णता पोचते आणि ते प्रदेश तुलनेनं थंड राहतात. पण वारे वाहत असल्यामुळे या दोन प्रदेशांवरच्या हवेची आपापसात घुसळण होऊन विषुववृत्तावरची हवा उष्णतेचा कहर करत नाही. तसंच ध्रुव प्रदेश पार गोठून जात नाही. आदल्या मधल्या भूभागांवरचं हवामानही समतोल राहतं. जगणं सुसह्य करतं. वारे वाहिले नाहीत तर हवामानाचा असा समतोल प्रस्थापित होणार नाही. जगणं दुष्कर होऊन जाईल. उत्तर गोलार्धात ईशान्येकडून विषुववृत्ताच्या दिशेनं काही वारे वाहतात. तसंच दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वाहतात. त्यांना व्यापारी वारे म्हणतात. कारण ज्यावेळी शिडाच्या जहाजांमधूनच बहुतांश व्यापार होत होता तेव्हा त्या शिडांमध्ये भरून त्या जहाजांना पश्चिमेच्या दिशेनं वेगानं जाण्यास त्या वाऱ्यांची मदत होत होती. आज त्या वाऱ्यांचं तेवढं महत्व राहिलेलं नसलं तरी मध्ययुगात जर ते वाहिले नसते तर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि दळणवळण सगळंच ठप्प झालं असतं. ना कोलंबसला अमेरिका सापडली असती ना वास्को दा गामाला कालिकतला उतरता आलं असतं. जगाचा इतिहासच बदलून गेला असता. वाऱ्यांच्या अंगी तशी खूपच ऊर्जा असते. मंद झुळूक आपल्याला थंडावा देते. त्यावेळी त्या ऊर्जेची फारशी जाणीव आपल्याला होत नसली तरी जेव्हा हेच वारे रुद्रावतार धारण करत चक्रावर्त बनतात त्यावेळी त्या ऊर्जेची नको तितकी ओळख पडते. वाऱ्यांच्या या गुणधर्माचा वापर करून आपली कामं करून घेण्याची परंपरा पूर्वापार चालत आली. पवनचक्क्यांचा वापर विहिरीतून पाणी उपसण्यासाठी, धान्य तळण्यासाठी पूर्वीही केला जात असे. हॉलंडमध्ये तर त्याचा सर्रास वापर होत होता. आजही होतोय. तिथं ठाई ठाई पवनचक्क्या आढळतात. कोळशाचा किंवा खनिज तेलाचा वापर करून वीज निर्मिती करताना प्रदूषणाचा विळखा पडत असल्यामुळे आज अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन दिलं जातंय. त्यात सौर ऊर्जेबरोबरच पवन ऊर्जेलाही प्राधान्य मिळतंय. या वर्षी पवन ऊर्जेच्या माध्यमातून देशात 36 गिगावॉट विजेचं उत्पादन झालं. वारेच वाहिले नाही तर उपयुक्त ऊर्जा स्रोत आपण गमावून बसू. तर छे वादळ वारे नकोत पण वारे मात्र पाहिजेत. तर वारे वाहिले नाहीत तर काय भयंकर स्थिती होते हे आता आपण बघितलं. धन्यवाद.